आता आज आपल्याला गुरुपौर्णिमा या ठिकाणी खरं तर आज आपण साजरी केली आणि मला अनपेक्षितरित्या खरं तर या सगळ्या महिलांनी खरं तर याचं पुढाकार घेतला आणि असं माहीत नव्हतं की एवढ्या प्रमाणात हे गुरुपौर्णिमा आपल्या जस्ट साजरी होईल, परंतु अशा पद्धतीने होईल असं वाटलं नव्हतं. आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला हे गिफ्ट वगैरे खरं तर काही याची हे नव्हती, परंतु तुम्ही प्रेमाने जे अंतकरणापासून हे सगळं केलंय यांनी मी खरं तर भारावून गेलोय. मला जरी गुरुदक्षिणा असली तरी मला खरं तर अपेक्षित नव्हतं, पण आज जो दिवस आहे प्रकाश शेठ, मी अशी कधी आयुष्यात कल्पना केली नव्हती की असा काहीतरी दिवस भविष्यात माझ्या येईल आणि मला सगळे मिळून योग गुरु म्हणून जो काही सन्मान तुम्ही लोकांनी जो बहाल केला, खरं तर एका बाजूने आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूने मी खरं तर हे गुरु वगैरे याच्यात बसतच नाही मी कॅटेगरीमध्ये. मला म्हणजे योगा हा प्रकार सुद्धा मला माहित नव्हता. मला एवढंच माहिती आहे की मला व्यायामाची आवड होती. मी दररोज दुर्गा टेकडी जायचो. 28-30 वर्ष मी दुर्गा टेकडी नॉनस्टॉप केली. आणि ज्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो जागतिक योगा दिन आपल्या योगाला जागतिक महत्व प्राप्त करून दिलं आणि तो योगा साजरा करायचा ज्यावेळेस या शंकर शेट्टी उद्यानामध्ये योगा साजरा करण्याचा योग आला 21 जूनला 2 वर्षापूर्वी, तेव्हा योगा साजरा केल्यानंतर 5 दिवसाचा योगा आपण इथे केला आणि तेव्हापासून योगा कंटिन्यू झाला. आणि तो योगा करत असताना कधी मी योगाचा शिक्षक झालो हे मलाच कळलं नाही. खरं तर आपल्यामध्ये शिक्षक होण्याची कॅपॅसिटी असणारे सगळेच आहेत आपण. म्हणजे प्रकाश शेठ आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे गोलार साहेब आहेत, इकडे त्रिवेणीताई आहेत, परत इकडं आमच्या बऱ्याच ताई आहेत, करू शकतात. म्हणजे या योगा पूर्ण म्हणजे समजा मी नसलो तरी हे घेऊ शकतात. परंतु मला ज्या स्थानी तुम्ही ठेवलं आणि ज्या पद्धतीनं हा मान जो आज दिलाय तो माझ्या संपूर्ण 57 वर्षाच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा मान, सगळ्यात मोठा बहुमान हा आज मला या ठिकाणी प्राप्त झालाय. आणि मला माहितीये की अनेक ठिकाणी आपल्याला पुरस्कार जर का पाहिजे असतील ना तर ते पुरस्कार घेण्यासाठी म्हणजे पैसे द्यावे लागतात, जाहिरात द्यावी लागते, पुरस्कार मॅनेज करून दिले जातात बऱ्याच वरती. पण हा पहिला पुरस्कार आहे माझ्या आयुष्यात जो मला माहित नसताना, मला काहीच माहित नाही आणि तुम्ही सगळ्यांनी हे सगळं केलंय, हा खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा बहुमान आहे. आणि ही खऱ्या अर्थाने समाजातली तुम्ही मला जे दिलेली प्रेरणा आहे ही खूप मोठी आहे. या प्रेरणेतून मला जे वाटतंय की माझ्यासह संपूर्ण समाज हा निरोगी असला पाहिजे. याला जीवन जगताना तो नेहमी स्वतःच्या पायावर जगला पाहिजे आणि त्याला कधीही हॉस्पिटलमध्ये जायची वेळ नाही आली पाहिजे. अशा पद्धतीचं आयुष्य प्रत्येक माणसाचं असलं पाहिजे. ही भावना मनात ठेवून हा योगा आपण सुरू केला. सुरुवातीला 3-4 लोक होती, या 3-4 लोकांची नंतर 10-12 झाली आणि आज या योगामध्ये आपले 55 लोक ही अधिकृतरित्या या योगामध्ये सामील आहेत. त्यातली 35 ते 40 लोक रोजच्या रोज योगाला येतात देखील आणि हीच संख्या आपल्याला 100 पर्यंत न्यायची आहे. परंतु ती नेत असताना तुम्ही जो बहुमान मला दिलाय आणि ज्या पद्धतीने आपण हे करायला निघालोय, हे राजयोग फाउंडेशन जे आहे हे आपल्याला खूप पुढे न्यायचंय. याच्यातून खूप निस्वार्थ सेवा करायची आणि ही निस्वार्थ सेवा करण्यासाठी आपण सगळेजण मिळून हातात हात घालून हे राजयोग फाउंडेशन खूप मोठं करूया. याची पहिली पायरी म्हणून आज या सगळ्या योगा आपलं आजचा जो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा, मला अनपेक्षितरित्या तुम्ही हे केलं. आज तुम्हाला अनपेक्षितरित्या जे तुम्हाला माहितच नाहीये काही ते मी करणार आहे आता. ते काय तर हे जे आपले योगा फाउंडेशन आहे, ह्या योगा फाउंडेशनला आपण एक बळ देणार आहोत. या योगा फाउंडेशनच्या अध्यक्षपदासाठी मी 1 वर्षाचं इथून पुढे 21 जूनला दर 21 जूनच्या 15 दिवस अगोदर नवीन बॉडी तयार करायची आपण, किंबहुना 21 जून नंतर करूया ते आपण ठरवूया.
परंतु 21 जून पर्यंत या 1 वर्षाच्या अध्यक्षपदासाठी आपण आपले अशोक पाटील साहेब आहेत त्यांची नियुक्ती या ठिकाणी करणार आहोत आणि अशोक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे गेले आपण हा योगा वर्ग इथून पुढे 1 वर्षासाठी नेणार आहे. त्यांना जोडीला म्हणून कार्याध्यक्ष म्हणून आपण आपले प्रकाश शेठ हगवणे यांना आपण त्यांच्या जोडीला आपण देणार आहोत आणि या सगळ्याचं नियोजन करणारे अत्यंत शिस्तबद्ध आपल्या सगळ्यांचे आदर्श आपले गोल्हार साहेब यांना आपण सेक्रेटरी म्हणून या याच्यामध्ये आपण नियुक्त करणार आहोत. असं असताना महिला म्हणतील की आमच्यावर अन्याय झाला, पण याच्यामध्ये आपण कागलेताईंना आपण उपाध्यक्ष म्हणून याच्यामध्ये आपण जबाबदारी देणार आहोत आणि त्याचबरोबर सह सेक्रेटरी म्हणून आपण आपल्या त्रिवेणीताईंना या ठिकाणी नियुक्त करणार आहोत. अशी 5 जणांची ही बॉडी 1 वर्षासाठी ही पूर्णरत कार्यरत राहील आणि ह्या 5 जणांच्या नियोजनाने 5 जण फक्त पुढे असतील, मिळून नियोजन सगळे मिळूनच करतील, परंतु आपण सांघिक दृष्ट्या कसे एकत्रित आहोत आणि आपण सांघिक दृष्ट्या कसे परिपूर्ण आहोत हे सगळं जे हे 5 आणि आपण सगळे मिळून ठरवू त्याच पद्धतीनं आपलं वर्षभराचं कामकाज आणि प्रकाश शेठ पूर्ण वर्षभर आपण आपलं योगा फाउंडेशन हे कार्यरत ठेवायचं. विविध उपक्रम आपण राबवायचे, विविध कार्यक्रम आपण घ्यायचे आणि सगळे या ठिकाणी त्या कार्यक्रम आपण व्यवस्थितरित्या अरेंज करू. तर अशा पद्धतीनं आज गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्या योगा राजयोग फाउंडेशनची कार्यकारिणीची देखील आपण आज स्थापना केली आहे, म्हणजे निर्मिती केली आहे. हे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळ्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझा जो सन्मान केलाय, योग गुरु म्हणून मला जे एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवलंय त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि हा योगा पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथं कोणी आपल्याला बोलवतील आणि योगाचं वा तुमच्या इथं जसा योगा चालतो तसा आमच्या इथं चालला पाहिजे, तर त्याचा पायाभरणी ही 100% जे आम्हाला बोलवतील त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना त्या ठिकाणी अशाच प्रकारचा योगा तिथं देखील चालू होईल. अशा पद्धतीचं नियोजन भविष्यात आपण संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी माझा जो मान सन्मान केला आणि ज्या पद्धतीची गुरुपौर्णिमा आज साजरी केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांचे वाकून नमस्कार करून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजयोग फाउंडेशनचा विजय असो. राजयोग फाउंडेशनचा विजय असो. राजयोग फाउंडेशनचा विजय असो. थँक्यू. धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप